सर्वांचे लाडके नेते आणि आपल्या जिल्ह्याचे परमनंट खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचार सभेनिमित्त ओमदादाच्या प्रचारासाठी ज्यांची ही 5वी सभा आहे, जसं ओमदादाच्या पाठीशी धाराशिव जिल्ह्याच्या पाठीशी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं छत्र होतं, त्याच पद्धतीनं मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे असलेले या राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आदरणीय उल्हासदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अशोकभाऊ जगदाळे, आदरणीय अप्पासाहेबजी पाटील, धीरजजी पाटील, राजाभाऊजी शेरखाने, आदरणीय विश्वासप्पा शिंदे, आमचे सहकारी नंदुबाई राजे निंबाळकर, धैर्यशील पाटील साहेब, प्रशांत काका पाटील, उमेश राजे निंबाळकर, अग्निवेशजी शिंदे, आपली सर्वांची भावना ज्यांनी व्यक्त करून दाखवली असे आदरणीय मुकुंददादा डोंगरे, अनिलजी लबडे, सत्यवान भाऊ सुरवसे, प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे, राजामत पठाण साहेब, प्रदीपजी मगर, जगन्नाथदाजी गवळी, श्याममामा पवार, बाळकृष्णजी पाटील, राहुलजी कपले, सिकंदरजी बेगडे, रामेश्वर आबा तोडकरी, बाबासाहेबजी काशीद, अंदूरचे सरपंच रामदादा, व्यासपीठावर सर्व मान्यवरांची माफी मागतून व्यासपीठासमोर बसलेली सर्व तरुण मित्र, वडीलधारी मंडळी, खरं तर आपल्याला भैयांना ऐकायचंय, चव्हाण साहेबांना ऐकायचंय, ओमदादांना ऐकायचंय, मी जास्त काही बोलत नाही, पण भैयांनी आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आपल्या जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी 1993 पासून होती, परंतु ते मंजूर करायला अमित भैयांना वैद्यकीय शिक्षण खातं घ्यावं लागलं. भैया अंबेजोगाई सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होतं. आमच्या जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज कुठं झालं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. तिथं सर्वसामान्य माणसाला आमच्या जिल्ह्यातल्या उपचारासाठी सोलापूरला जावं लागत होतं, पण आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नव्हतं. आपण ते अनेक वर्षाची मागणी आपण पूर्ण केली, त्यामुळं आपला हा धाराशिव जिल्हा आजन्म ऋणी राहील. भैया आपण दुसरी एक सगळ्यात मोठी गोष्ट केली, आपणही कधी त्या बाबतीत उल्लेख करत नसाल. मेडिकलच्या ऍडमिशनच्या बाबतीत 70-30चा कोटा होता. आपल्या मराठवाड्यात मेडिकल कॉलेज कमी होते, ज्यांची मुलं मेडिकलला जाणार आहेत किंवा त्यांना माहिती आहे यातली, त्यामुळं आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना 70-30च्या कोट्यामुळे खूप चांगले मार्क असून सुद्धा मेडिकलला ऍडमिशन मिळत नव्हतं. हा आपला मराठवाड्याला अन्याय होता. मी भैया मंत्री असताना लक्षवेधी सूचना विधानभवनात मांडली आणि ती तात्काळ मान्य करून वर्षानुवर्ष जो अन्याय आपल्या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांवर होत होता तो 70-30चा कोटा रद्द करून भैयांनी आपल्या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला. भैया आपण 70-30चा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य माणसाची, आमच्या जिल्ह्यात बेळवाला सर्वसामान्य भाजीवाल्याची मुलं मेडिकलला लागली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाले. ही खूप मोठी उपलब्धी आपली भैया. आपण कधी स्वतः तुम्हाला जाणवत नसेल, पण सर्वसामान्य माणसांना किंवा जी मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. भैया दुसरं मला सांगायचंय, आपल्या सरकारच्या काळात चव्हाण साहेबांनी रामदारा तलाव 7 टीएमसी पाण्यासाठी 21 टीएमसी पाण्यासाठी खूप वर्ष संघर्ष केला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ते मंजूर केलं, परंतु घाटणे बॅरेज बांधून अनेक वर्ष झाली होती, आपला रामदारा तलाव बांधून अनेक वर्ष झाला होता, परंतु मागच्या फडणवीस सरकारनं याला प्राधान्यक्रम लावून दिला होता. घाटणे बॅरेज आणि रामदारा मधला जो मधला पॅच आहे याला प्राधान्यक्रमात समावेश नव्हता. वर्षाला 200 कोटी रुपये त्याचे परत जात होते, परंतु ते प्राधान्यक्रमाची खुटी लावली होती. ते खुटी काढण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं, आणि त्यामुळे आज जे उद्घाटन केलं येऊन त्याचं श्रेय फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळातला आहे. अमित भैयाच्या मंत्रिमंडळात होते, आदरणीय जयंत पाटील साहेब होते, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे आज आपल्याला पाणी. खरं तर भैया त्यांनी 1 वर्ष वर्क ऑर्डर दिली नाही, नाहीतर मे 23 मध्ये ते पाणी रामदारात पडलं असतं. भैया तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी 315 कोटी रुपये दिले होते, त्यानंतर 1ही रुपया आला नाही. आमच्याकडे नुसतंच रोज पीपीटी आणि सूचना मागवल्या जातात, अजून आराखडा फायनल झाला नाही. पण भैया निश्चितच आहे तुळजाभवानीच्या आशीर्वादानं परत तुळजाभवानीला पैसे देण्यासाठी तुम्हाला परत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात द्यावं लागणार. आपल्याच हाताने तुळजाभवानीला परत पैसे मिळतील.
हे मला आपल्याला या प्रसंगी सांगायचंय. भैया शेतकऱ्यांच्या बाबतीत तर बोलायची, ह्या भाजपवाल्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं आम्ही हीच गोष्ट शेतकऱ्यांसाठी केली आणि शेतकऱ्यांनी मतदान करावं. आमच्या भागात कांदा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कांद्याचे थोडे भाव वाढले की लगेच निर्यात बंदी. भैया आपल्या भागातनं सुरत चेन्नई महामार्ग जातोय. आमच्या शेतकऱ्यांची मागणी होती ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाला तुम्ही भूसंपादनाला पैसे दिले त्याप्रमाणे भूसंपादन करा, पण शासन ऐकत नाही. परवा आमच्या भागातले आमच्या जिल्ह्यातले काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले आणि थेट भूसंपादनाची कारवाई उच्च न्यायालयाकडून आदेश घेऊन आले. भैया धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं भूसंपादन चालू आहे. या बाबतीत सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात थेट खरेदीनं या रेल्वेचं भूसंपादन होतंय, परंतु आमच्या जिल्ह्यात हे सक्तीचे भूसंपादन केलं जात आहे. आणि ज्यावेळेस शेतकरी विचारायला जातात त्यांनाच कायदा शिकवला जातो. भैया आमच्या एका शेतकऱ्याचं कांद्याचं एका वर्षाचं उत्पन्न एवढं, त्या जमिनीला किंमत मिळाली 4 लाख 5 लाख रुपये एकर, एवढी कवडीमोल किमतीनं ही जमीन संपादित केली जाते. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमचा शेतकरी जर आपल्या जन्माची भाकरी, पुढच्या पिढ्याची भाकरी, ज्याच्यावर त्याचं आयुष्य चालतं, ही जर तुम्हाला देत असेल तर त्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. परंतु भैया हे हुकुमशाही सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सर्वसामान्याचं ऐकून करणाऱ्याचं सरकार नाही. त्यामुळे अशा सरकारला आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. भैया हा तालुका तसा आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय माणिकराव दादा खपले, आदरणीय बाबळगावकर साहेब, आदरणीय आलुरे गुरुजी, आदरणीय बोरगावकर साहेब, या महान लोकांनी नेतृत्व केलेला तालुका आहे. ही माणसं सर्वसामान्याला सहजरित्या भेटत होती, परंतु आजकाल इथं फेसबुक शिवाय भेटच होत नाही का होते. त्यामुळे आपल्याला निवडायचंय. ओमदादांना म्हणतात फोन उचलून काय काम होतंय, फोन उचलून काय काम होतं हे सर्वसामान्य माणसाला जेव्हा त्या डीपी झालेला असतो, त्याला एखाद्या पेशंटला बेड नाही मिळत, त्यावेळेस त्याला जो काम असतं त्यावेळेसच कळतं फोन उचलून काय काम होतंय. भैया ओमदादांनी देशाच्या लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, मराठा आरक्षणाचे प्रश्न असू द्या, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाला दर्जा देण्याचे विषय असू द्या, हे सर्व आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही खासदारानं जेवढे प्रश्न पोटतिडकीने आपला खासदार बोललेला कधी बघितलाय का आपण कधी लोकसभेत ओमदादा सोडून? आपल्या ओमदादांनी आपले सर्वसामान्याचे प्रश्न दिल्लीच्या लोकसभेत मोदी समोर बोलायची हिंमत एकाच खासदारामध्ये होती, ती ओमदादामध्ये होते. त्यामुळं आपल्याला सर्वांना भैयांचा तर आपल्याशी आशीर्वाद आहे, चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे. आपल्याला भैया त्या समोरच्या बाजूला कौरवाची फौज आहे, पण आमच्या बरोबर 5 पांडव जरी असले तर आम्ही निश्चित विजय पांडवांचाच होणार आहे. त्यामुळे मी आपला जास्त न वेळ घेता एवढीच विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला तुळजापूर तालुक्यातून सगळ्यात जास्त मतांनी लीड देऊन ओमदादांना आपण लोकसभेत पाठवा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयाजी. यानंतर मी या तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे ठीक आहे, यानंतर तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय ओमदादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. ओम दादा तुम आगे बढ़ो, ओम दादा तुम आगे बढ़ो, कहो दिल से, कहो दिल से. भैया अर्धम काढा रे भैया. ही उत्साह फक्त निष्ठेचा आहे, ही उत्साह प्रामाणिकपणाचा आहे, ही उत्साह जनसामान्याचा आहे. आज या ठिकाणी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी ज्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची छबी आम्हाला तुमच्यामध्ये कायमस्वरूपी दिसते, आणि साहेब गेल्याच्या नंतर मी स्वतः सुद्धा हवालदिल झालो होतो की आता
आपलं कोण, आपलं कसं व्हायचं. पण भैयासाहेब ती कमी आम्हाला तुम्ही जाणवू दिली नाही, तेवढ्याच ताकदीनं तुम्ही आमच्या पाठीमागे राहिलात. असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि भैयासाहेब खऱ्या अर्थानं या संघर्षाच्या संकटाच्या काळात जो पक्ष विलासराव देशमुख साहेबांनी वाढवला, फुलवला, त्या पक्षाशी प्रामाणिक राहून खंबीरपणे त्या पक्षाची एकाकी मोठ तुम्ही लढत आहात असे अमित भैया देशमुख साहेब. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि साहेब खरं इच्छाशक्ती, उत्साह आणि आरोग्य मला वाटतंय चव्हाण साहेबासारखं प्रत्येक माणसाला लाभावं. आम्हाला सुद्धा लाज होतील साहेब, आज तरुण माणसाला सुद्धा लाजवेल, तरुणांना सुद्धा लाजवेल इतका उत्साह, इतका दांडगा जनसंपर्क. मला वाटतं आता तुळजापूरच्या लोकांना सुद्धा कळालं असेल की नेमकं आपण काय गमावून बसलोय, का नाही कळालं अजून.